आचारसंहितेची अंमलबजावणी आम्ही त्वरितच कालपासून सुरू केली आहे व औरंगाबाद मतदारसंघात 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। एक औरंगाबाद आणि दुसरा जालना। दोन्ही मतदारसंघात 3085 मतदान केंद्र असणार आहेत। तसेच 30 लाखापेक्षा जास्त मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली। माननीय भारत निवडणूक आयोगाने काल सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या घोषणा केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हाभरामध्ये आचारसंहितेचं कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे। त्याची स्ट्रिक्ट अंमलबजावणी आम्ही कालपासूनच सुरू केलेली आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत। एक जालना, त्याच्यामध्ये 3 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबादमध्ये 6 असेंब्ली सेगमेंट आहेत। यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 3085 मतदान केंद्र असणार आहेत। 30 लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत। यासाठी जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे। त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत। कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे। आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत। त्यांचं 2 वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। भारत निवडणूक आयोगाने जे IT म्हणजे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या जवळजवळ 15 ॲप पोर्टल्स ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना, मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। प्रत्येक ERO पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ERO आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे। जवळजवळ 400च्या आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत। जिल्हा स्तरावर 16 विषयासाठी 16 नोडल अधिकारी तयार केलेले आहेत, त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। तेच 16 अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा म्हणजे ERO स्तरावर सुद्धा आम्ही गठीत केलेले आहे, त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। आचारसंहिता अंमलबजावणीसाठी SP सर असतील, CP सर असतील, SP साहेब असतील, जे CO साहेब असतील, महापालिका आयुक्त असतील, सर्व जे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत। अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कुणी अफवा पसरवत असतील, कुणी कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेल्या आहेत आणि ते गल्ली मोहल्ला गावामध्ये फेरफटका मारत आहेत। सोशल मीडियावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे। जे आम्ही सोशल मीडियाच्या अनुषंगानं जे आमचं मीडिया कक्ष असणार आहे त्याच्यामध्ये एक टीम जे कायदेशीर तज्ज्ञ असणार आहेत आणि टेक्निकल तज्ज्ञ असणार आहे अशा व्यक्तीची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती करतोय। त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारं वक्तव्य किंवा पोस्ट कुणीही टाकू नये। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही बाधा होईल अशा पद्धतीचं कुठलंही प्रसार किंवा वक्तव्य पोस्ट कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही संस्थेने करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी। सर्वच लोकांनी जे सोशल मीडिया हँडल करणारे व्यक्ती आहेत त्यांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर काय चाललं आहे त्याचं बारकाईनं लक्ष ठेवावे। विशेषतः जे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांच्यासाठी आम्ही सक्त वॉर्निंग इश्यू केलेली आहे की त्यांच्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य किंवा पोस्ट आली तर आम्ही अतिशय कडक पावलं त्या दृष्टिकोनातून आणि फक्त IT सेक्शन नाही आहे, त्याच्यामध्ये IPC, CRPC, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट जेवढे काही कलम त्यांना लावता येतील ते कलम आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत आणि भविष्यात त्यांनी असा करायचा विचारसुद्धा करणार नाही अशा पद्धतीचं कडक कारवाईचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे। आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आपण सजग करावं। त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त 63% होती। यावर्षी जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी, महिला मतदार भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं असं विनम्र आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून करतो।
वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे। ते महाविकास आघाडीसोबत इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे। त्यांचा अपमान होत असल्याचं वक्तव्य महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये। त्यांना सन्मानजनक जागा मिळत असेल तर त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही, पण ते जातील असं वाटत नाही। माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान दिल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। नाही, मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजप उडालेली नाहीये। मोस्ट प्रामाणिक पार्टी म्हणून ती बुडालेली आहे। लोकांची मतं जी आहे ती लोकांची मतं भाजपला मिळत आहे आणि नरेंद्र मोदी आणि भ्रष्टाचारावर जबरदस्त वार केला। 2014 मध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध वार करणाऱ्या नरेंद्र मोदींची पार्टी भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारी आहे असा अजिबात नाही आहे। आणि तसं असेल तर जनता ठरवेल। जनतेच्या समोर आमच्या कार्यकालामध्ये आपण पाहिलेलं आहे की नितीन गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे तयार केलेले आहे। आता नागपूर ते मुंबईचा जो महामार्ग आहे, आपला समृद्धी मार्ग आहे, 7 तासामध्ये मुंबईला पोहोचतोय आपण। अजून ते काम पूर्ण नाही आहे। आणि मुंबई टू दिल्लीचा एक नवीन महामार्ग आहे। अनेक नॅशनल हायवे तयार झालेले आहे, अनेक विकासाची कामं झालेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आज देश 10व्या नंबरवरून इकॉनॉमीमध्ये 5व्या नंबरवर आलेला आहे। आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये 3 नंबरला येणार आहे। पुढची 5 वर्षे मिळाली की 2 नंबरला येणार आहे। पुन्हा पुढची 5 वर्षे मिळाली की 1 नंबरला येणार आहे। त्यामुळे आपली इकॉनॉमी डेव्हलप होते आहे। त्यामुळं जगामध्ये भारताची चर्चा आहे। G20ची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळं सगळं जग आपल्याकडे पाहत आहे आणि नरेंद्र मोदी हे जगातले नंबर 1 चे पॉप्युलर नेते म्हणून त्यांना सर्वेमध्ये त्यांचं नाव पुढालेलं आहे। त्यामुळं भाजप ही करप्ट पार्टी असं कोणी म्हणणार नाहीये। मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकलं, भाजप ही करप्ट पार्टी आहे असं अजिबात म्हणता येणार नाही। भाजप ही प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि म्हणूनच त्याला आरपीआयचा पाठिंबा आहे। तो नाही, पण जर विदर्भ स्वतंत्र होत असेल म्हणजे झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आरपीआयने आंदोलन केलेलं आहे, अनेक लोकांनी आंदोलन केलेलं आहे, परंतु विदर्भ काय होत नाहीये। जनतेतून त्याचा उठाव होत नाहीये। जसं तेलंगणामध्ये असं झालं की जनतेतून तो उठाव मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यामुळं त्या ठिकाणी चंद्रशेखर राव यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर एवढ्याला तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे। आता एकतर स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर जनतेतून उठाव झाला पाहिजे असं आपलं मत आहे। जनतेतून उठाव जर झाला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे। विदर्भावर एवढ्या वर्षामध्ये 60 पासून ते जवळजवळ 40 आणि 20 64 वर्ष झाली ना, 64 वर्ष झालेली आहे। विदर्भावर इरिगेशन प्रोजेक्ट पूर्ण झाली नाही। अलीकडे घोशीखोरचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वाला आहे आणि बाकीचे काही जे प्रोजेक्ट आहेत ते आता मार्गी लागत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी सीएम असल्यामुळं हे बरेचसे प्रोजेक्ट या भागामध्ये आणत आहे। पण विदर्भावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे। त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य कधीतरी व्हायला हवं अशी आमची भूमिका आहे। उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उरण पोलिसांनी या आरोपी विरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलांसह गावी राहण्यास गेले होते, तर आरोपी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या बहिणीसह राहत होता। आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी आणलं असता आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी एका कोपऱ्यात गुपचूप जाऊन बसली। तसेच तिला रक्तस्राव झाल्याने तिच्या आईने नेरूळमधील मनपा रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं। आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिर्ले गाव या ठिकाणी एका 2.5 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा
प्रयत्न झाला होता. याच्यामध्ये आरोपी चिन्नय्या थिरुवेंकटम हा 30 ते 35 वर्षाचा ड्रायव्हर असणारा आरोपी आहे. त्याने हा प्रयत्न केला होता. याच्यामध्ये सदर आरोपीवर IPC 376 त्याचबरोबर पॉक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. पुढील तपास आम्ही करत आहोत. आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। करीब 6000 किलोमीटर यात्रा चलने के बाद मुंबई में यात्रा का समापन हुआ। महाराष्ट्र राज्य गौरवान्वित महसूस कर रहा था। यहाँ छत्रपति शिवाजी महाराज मैदान में राहुल गांधी की सभा होने वाली थी। इस दौरान मैदान में सभा हो रही है और हम कार्यकर्ताओं और नागरिकों के लिए यादगार पल है, ऐसा वक्तव्य शिवसेना ठाकरेगढ़ के प्रवक्ता आनंद दुबे द्वारा दिया गया। देखिए, आदरणीय राहुल गांधी जी मणिपुर से एक यात्रा निकालते हैं जिसका नाम भारत न्याय यात्रा है और 6000 किलोमीटर के करीब चलने के बाद आज यात्रा मुंबई की पावन धरा पर समापन हो रही है। तो बड़े उत्साह की बात है, महाराष्ट्र गौरवान्वित है। खास करके ये छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जो मैदान है, इस मैदान में अनेक रैलियां हुई हैं, अनेक सभाएं हुई हैं। आज एक यादगार पल हम सबके लिए तो है, कार्यकर्ताओं के लिए, कि आज हम अपने बड़े बड़े नेताओं को सुनेंगे, समझेंगे। और एनडीए बनाम इंडिया कैसे देखते हैं अब इस यात्रा को? एनडीए 200 के नीचे रह जाएगा। इंडिया गठबंधन 500 भी पहुंच सकता है, 300 भी पहुंच सकता है, 400, जो देश की जनता तय करेगी वो आंकड़ा भी। काला दिन वो था जिस दिन हमारी महिलाओं को निर्वस्त्र कर मणिपुर में घुमाया गया था और महिलाओं के ऊपर अत्याचार किया गया। इसको देखते हुए हमें एकनाथ शिंदे की सर्टिफिकेट की जरूरत नहीं है, ऐसा वक्तव्य चरण सिंह सापरा द्वारा दिया गया। काला दिन वो था जब मणिपुर की महिलाओं को निर्वस्त्र करके घुमाया गया। काला दिन वो था जब हमारी मेडल जीतने वाली महिलाएं सड़कों पर थी। ये काला दिन नहीं है। एकनाथ शिंदे के सर्टिफिकेट की जरूरत नहीं है। सच्चाई को स्वीकार करें। हम बधाई देते हैं राहुल गांधी को। भारत जोड़ो यात्रा के बाद भारत न्याय यात्रा, इन दोनों को सफल किया गया है। इसके लिए लोगों का धन्यवाद करते हैं। इसको देखकर भाजपा सरकार का बौखलाना स्वाभाविक है। वही ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला कांग्रेस अध्यक्षा अलका लांबा द्वारा दी गई। सच्चाई को स्वीकारिए। आज बधाई देते हैं श्री राहुल गांधी जी को। भारत जोड़ो यात्रा के बाद भारत जोड़ो न्याय यात्रा, दोनों यात्राएं 10,000 किलोमीटर का सफर तय करके छत्रपति शिवाजी ग्राउंड में पहुंच चुकी है। कामयाब हुई यात्रा, इसके लिए लोगों का धन्यवाद करते हैं। और ये सरकार, भाजपा की सरकार का बौखलाना स्वाभाविक है। उन्हें कहीं हिम्मत दिखाइए, निकले सड़कों पर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स,
महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.